दरम्यान मॅच चालू होतो या ठिकाणी गरुडा एव्हरेस्ट आर के खुर्द पुई वर्सेस YGS वरवटणे. स्ट्राईकला आहे तो कौस्तुभ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मला वाटतं नितीन. मूर्ती लहान पण कीर्ती महान. गोलंदाज आहे तो मयूर. दोरकनाथ भोय ऋतिक माली रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला YGS संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय या रिलायन्स ग्राउंड वरती. स्ट्राईकला कौस्तुभ आहे. हो हो थोडासा भरकटते लेन लाईन. तर पंच मला वाटते आता निखिल पाटील यांनी धुरा सांभाळलेली आहे. युवा सामाजिक कार्यकर्ता तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. लग पंच अभिजित पाटील सेजसुई. सुंदर लगातार 2 डॉट चेंडू टाकतो आणि एक वाईट एक म्हणजे एक धाव मिळतोय ती मला वाटतोय पुई खुर्द पुई संघाला. हो हो काय गोलंदाजी मला वाटते पाहायला वाटते. पंचाने पुन्हा एकदा हात फैलवले तर पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळतोय. गोलंदाजी सुंदर करतोय परंतु लेंथ लाईन का भरकटतोय मला समजत नाही. मयूर कडून चांगली शरीर एष्टी लाभली आहे. मयूर कडे असा उंच भोरा एक मला वाटते 5-6 फूटचा हा खेळाडू आहे मयूर. कार्पेटच्या माध्यमातून मला मोठा फिल्डर तैनात राहतो 4 सेकंद. हो हो रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी सुंदर आहे मला वाटतोय कौस्तुभची आणि नितीनची. YGS वरवटणे आणि झोला नागोटणे म्हणजे 2 गाव एक टीम ही अशी आहे मला वाटते. झोला नागोटण्याचा हा एक गोलंदाज मयूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक आहे तो नितीन. पुन्हा एकदा हलकासा मला वाटते कटवलेला चेंडू मला वाटतं ऑफच्या दिस. सुंदर फिल्डिंग तिथे मला वाटते पाहायला मिळतोय. स्कोर झालेला आहे तो 4. सुंदर गोलंदाजी करतोय तो मला वाटतोय मयूर. कौस्तुभ पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो कौस्तुभ. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मला वाटतं एकही धावून एक सुंदर गोलंदाजी करतो आहे मयूर हंडे. नक्कीच या टुर्नामेंट मध्ये आताच्या मला 2025 मध्ये बरेच खेळाडू प्रीमियर लीग मध्ये वरणी आपला नाव गाजतोय. आपला सगळा आपल्या गावाचा नाव गाजतोय. आपल्या खेळाडूंचं नाव या ठिकाणी घेऊ इच्छितो खरोखरच प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कौस्तुभ तो मयूर. शॉट घेतला स्ट्रेट आहे कॅमेरामध्ये कद विवेक सिंगच्या वरून जातोय खणखणी षटकार डीजे. हा धावांनी स्कोरबोर्ड पोचलाय 10. गरुडा एव्हरेस्ट आर के खुर्द पुई YGS वरवटणे झोला नागोटणे 2 गाव एक टीम ही असे असणार आहेत आजच्या क्षेत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रतीक पदकावर घेऊन येतो कल्पेश आणि स्ट्राईकला असेल तो मला वाटतं नितीन. अगदी मोठे फटकेबाजी करावी लागेल. या ग्राउंडची खासियत आहे मोठा स्कोर होतो या ठिकाणी. परंतु पाहूया या ठिकाणी आर के खुर्द पुई कशा प्रकारे स्कोर YGS वरवटणे झोला नागोटणे समोर करतोय पाहायला मिळतोय. गोलंदाज कल्पेश. दुर्गानाथ भोई या ठिकाणी मला वाटतोय लॉंगऑफच्या दिशेने दिसतो. या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नावाचा दणका वाजतो तो दुर्गानाथ भोई. अगदी शांत व प्रेमल नितीन
नितीन तो अक्षय. पंचांच्या डाव्या हातातून 15-20 पावलांचा रन अप. गेंदबाजीवर आणि स्ट्राईकला येतो नितीन. हो यारकोरपतीचा ब्लॉकर पाहिजे चेंडू. मला वाटतो या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारलेला. मला वाटतं सीमारेषा पार होईल का, परंतु फिल्डर 2 तिथे तैनात. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. तिसरीला कॉल होता परंतु नाही. ओहो तिसरी सुद्धा घेतली. रनिंग बिटवीन द विकेट. गचाल थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. या 3 धावाने स्कोअरबोर्ड पोहोचला. 13 मेरा 7 रहे. पाहूया 7 कोणाची राहतो या ठिकाणी. दोन्ही टीम सज्ज, दोन्ही टीम बलड्डे आहेत. कौस्तुभ स्ट्राईकला असेल तो एक आक्रमक स्फोटक फलंदाज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देतो नितीन. गोलंदाज आहे तो मला वाटतोय कल्पेश. हो त्याच पद्धतीने मला वाटतं हा फटका जातोय. ये दिल मांगे मोर रन मिलेंगे यहाँ पे 4. काय शॉट घेतला. फुलटॉस चेंडू होता. बॅटला दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेने मारला. 4 धावाचा फायदा होतोय तो मला वाटतंय आर के खुर्द पोलीस संघाला. या 4 धावांनी स्कोअरबोर्ड पोहोचलाय 17. 17चा आकडा म्हटलं की खतरा कोणाला होईल सांगू शकत नाही. विरोधी टीमला होतोय की स्वतः पोलीस संघाला होतोय. चेंडू मला वाटतं आज बहुतेक रोहा तालुक्यातल्याच टीम आहेत या ठिकाणी आजच्या क्षेत्रामध्ये. चांगला कटवण्याचा प्रयत्न होता मला वाटतं परंतु त्याच ताकदीने गोलंदाजी करतो कल्पेश कौस्तुभला. प्रतिम या ठिकाणी गोलंदाजी करतोय कल्पेश. स्ट्राईकला आहे तो कौस्तुभ. कशा प्रकारे मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी मला वाटतोय कव्हर पॉइंटच्या वरून मारलेला नक्कीच सीमा रेषा पार. उघडा डोले आणि बघा नीट. रन मिलेंगे यहाँ पे 4. या 4 धावांनी स्कोअरबोर्ड पोहोचलाय पोई टीमचा 21. चांगली मला वाटते पार्टनरशिप या ठिकाणी कौस्तुभची आणि नितीनची झालेली आहे. खरंच मित्रांनो क्रिकेटच्या माध्यमातून हे गरजेचं असतं. दोघांचं कॉम्बिनेशन हवं. दोघांची पार्टनरशिप चांगली असायला हवी. कारण की आपण नॅशनलच्या आपल्या इंडियाच्या मॅचेस बघतो आपण त्या ठिकाणी कशी पार्टनरशिप असते. ओ कॅच कट आणि बाद होतोय ते कौस्तुभ. थोडीशी निराशा आपल्या चेहऱ्यावरती घेऊन जातोय. तंबूत परततोय. वैयक्तिक मला वाटते 15 धावांना बाद होते कौस्तुभ. चांगली कामगिरी आपली केली पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मला वाटतोय. नवीन फलंदाज मनीष कुचेकर. पाहूया काय बोलतोय. शेवटचा चेंडू. एक मोठा पतंग कट होतोय पोलीस संघाचा. तो मला वाटतोय कौस्तुभच्या स्वरूपात त्याची जागा पकडण्यासाठी आलेला आहे मला वाटतोय मनीष. लेफ्ट हँड बॅट्समॅन मनीष. गोलंदाज मार्गावर कल्पेश. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं दुसऱ्या षटकातील. पंचांच्या डाव्या हातातून गोलंदाजी करतो तो कल्पेश. बॅट खालचा चेंडू होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही एकदम. या ठिकाणी दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या होतोय 21. 1 बाद 21. चांगला स्कोर म्हणता येईल तरी सुद्धा पॉवर प्लेच्या माध्यमातून अजून 18 चेंडू शिल्लक आहेत गरुडा एव्हेंजर्स आर के खुर्द फुई संघाकडे. आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण का YGS वरवटणे आणि झोला
नागोटने एक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे या संघामध्ये. पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजी मार्किंग मयूर येतोय. गोलंदाजीचं मायक्रोनवर आहे तो मयूर आणि स्ट्राईकला असेल मला वाटतं नितीन. नितीन फक्त थोडंसं 4 धावांवर खेळतोय. थोडीशी कामगिरी चांगली करावी लागेल नितीनला. थोडीशी संघासाठी प्रगती स्कोअर उंचावायला न्यायला लागेल नितीनला. पाहूया नितीन. नितीन तू मयूर. फाईनलेच्या दिशेने मारला मोठा सीमारेषा पार जाईल का, परंतु फिल्डर तैनात तिथे नक्कीच 2 धावा घेण्यात यशस्वी होणार. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणता येईल नितीनची आणि मनीषची. या 2 धावांनी स्कोअरबोर्ड पोहोचतोय 23-1 लॉस पुई टीम. थोडस मयूरला निर्धार चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल मला वाटतोय नितीनसाठी. हलकासा चांगला मला वाटतं एक चांगला चेंडू होता ठिकाणी चांगल्याच पद्धतीने ट्विन्सला कॉल होता, परंतु अति घाई आणि संकटात नाही. नजर हटी तो दुर्घटना घटी. नक्कीच थोडस आणखीन जर रनअप असता तर नक्कीच मला वाटतोय मनीष बाद झाला असता. स्ट्राइक लेफ्ट हँड बॅट्समॅन मनीष. गोलंदाज मयूर. शॉट घेतलाय आकाशाला गवसने घालतोय भिरको निघतोय स्वतः मयूर फिल्डर तिथे बॉलर कॅच. ओ अप्रतिम कॅच. कॅमेऱ्यामध्ये कॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाद खेळी संपुष्ट होते होते मला वाटतोय मनीषची. चल बॅट्समन थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. नवीन फलंदाज अविनाश काही गोलंदाजी करतोय. अनुभव आहे मयूरकडे. मला वाटते बहुतेक द्वारकानाथ भोईच्या तालमीमध्ये खेळाडू तयार झालेले आहेत. अनेक प्रीमियर रोहा प्रीमियर लीग मधलं तर ह्या सर्व खेळाडूंची वर्णी लागलेली असेल. हृतिक माली असेल आपलं रायगड जिल्ह्याचं नाव लौकिक करणारा, आपल्या गावाचं नाव लौकिक करणारा हृतिक माली. वायजे स्वरोटने संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन मला वाटतोय आर के खुर्दपुई मध्ये. आता मगाशी मनीष गेला ना, आता अविनाश. हो थोडासा उचली घेणारा चेंडू स्लोअर पदे चेंडू मला वाटतोय चांगलं षटक टाकलेलं आहे. पहिला षटक सुद्धा चांगलं टाकलं होतं मयूर यांनी. फक्त 10 धावा दिल्या होत्या ना. आता तिसऱ्या षटका अखेर सुद्धा 3 धावा खर्च करतोय, एक विकेट घेतोय ना. आता एक निर्धाव चेंडू जातोय. अशा तऱ्हेने 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. लेफ्ट हँड बॅट्समन अविनाश. हलकासा मला वाटतं एक अतिरिक्त चोरटी धाव घेतोय नितीन आणि अविनाश. ओपनर जो बॅट्समन आहे नितीनला थोडीशी फटकेबाजी करावी लागेल या ग्राउंड वरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील मयूर याचं. स्ट्राईकला आहे तो नितीन. पाहूया कशा प्रकारे मयूरच्या गोलंदाजीचा मारा करेल. ब्लॉकर पदे चेंडू मला वाटतोय
तीन षटकांकित धावसंख्या होतोय 26. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटकेबाजी करावी लागेल गरुडा इमर्जन्स आरके खुर्द पुई या संघाला. कारण का स्कोर तुम्हाला 50च्या वर न्यायचा असेल तर या 12 चेंडू मध्ये मोठे प्रहार मोठे फटकेबाजी अगदी करावी लागेल नितीनला आणि अविनाशला. बाबू लवकर किती आहे तेवढंच. पाणी आलं. पहा खरोखरच मयूरकडे पाहायचं आहे. आपली पाण्याची पद्धत पियाची पाण्याची पद्धत प्रत्येक खेळाडूने अशीच करायची आहे. कालच्या क्षेत्रामध्ये काही खेळाडू उभे राहून पाणी पियत होते परंतु उभे राहून पाणी पिऊ नका मित्रांनो. बसून पाणी पिया तुम्ही. उन्हाचा तडाखा अगदी चालू झालेला आहे. तुमच्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावा हाताना इनर घाला आणि कंपल्सरी शूज पायामध्ये घाला जेणेकरून थोडंसं उन्हापासून संरक्षण होईल. या ठिकाणी नवीन गोलंदाज ज्याच्या नावाचा दणका गाजतो या रायगड जिल्ह्यामध्ये ऋतिक माली छोटा टायगर YGS वरुण टीमचा. आणि स्ट्राईकला असेल तो मला वाटते नितीन. ऋतिक माली सुद्धा एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू फॅन फ्रॉम YGS वरवटणे. आपल्या विभागातील पंचक्रोशीतील अनेक खेळाडूंची PNP चषकामध्ये वर्णी लागलेली आहे. दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी याच्या चषकामध्ये सुद्धा चांगल्या खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. नितीन तो ऋतिक कशा प्रकारे ऋतिकच्या गोलंदाजी मारा करेल नितीन पाहायला मिळेल. फुल टॉच चेंडू होता मला परंतु तिथे फिल्डर तैनात आहेत. पंचांकडे दाद मागलेली आहे. पंच कितपर्यंत दाद देतात पाहायला मिळेल. वाईट चेंडू पंचांनी हात फेलवले तर वाईट +1 2 धाव घ्यायचे. ते 2 धावाने स्कोर बोर्ड पोहोचलाय 28. त्या मानाने स्कोर खूप कमी आहे मला वाटते पुई संघाचं. कारण की त्यात ताकदीची टीम आहे YGS वरवटणे जोला नागोटणे आणि ऋतिक सारखे द्वारकानाथ भोई सारखे मयूर सारखे दिग्गज खेळाडू या ग्राउंड वरती पाहायला मिळते. अविनाश लेफ्ट हँड बॅट्समन शॉट घेतलाय कव्हरच्या दिशेने. कॅच ओहो अप्रतिम कॅच. डाई मारून कॅच पकडतोय खरोखरच पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि पतंग कट होते ती अविनाशची. खेळी संपुष्ट होते ती अविनाश स्वरूपात. थोडस काहीतरी मला वाटतोय या ठिकाणी कौस्तुभची विकेट गेली आणि खेळ थोडस मला वाटतोय आरके खुर्दपुई संघाचा खेळ थांबलेला आहे. स्कोर सुद्धा थांबलेला आहे. कौस्तुभ जर त्या ठिकाणी असतं तर नक्कीच मोठा स्कोर पाहायला मिळाला असता. परंतु नितीन अजूनपर्यंत आहे परंतु नितीन अजून मोठे फटकेबाजी पाहायला मिळालं बघत नाही. नवीन फलंदाज कौशल कशा प्रकारे नितीनला साथ देतोय आणि कौशल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पहिला चेंडू वाईट टाकला ऋतिकने. दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतोय अविनाशची. द्वारकानाथ भोई कॅच. काय द्वारकानाथ भोईच्या चेहऱ्यावर हासी. काय मग हा अनुभव खेळाडू आहे द्वारकानाथ भोई. रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित त्याची वर्णी लागत नाही. काय अप्रतिम कॅच. नव तरुण पिढीला लाजवणारी कॅच. वय वर्ष द्वारकानाथच्या 42-41 असतील नक्कीच या ठिकाणी. परंतु पहा काय कॅच पकडली आणि त्याच्या चेहऱ्यावरची जी खुशी आम्ही पाहिली अप्रतिम. किती
44-45 या ठिकाणी किशोरभाई मात्रे सुद्धा मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. काय कॅच म्हणणार भाईंचं सुद्धा. रायगड जिल्हा जो वरवटणे गावचं नाव लौकिक आहे ते किशोरभाई बँजोच्या मार्फत. पूर्वीपासून बँजो मास्टर वरवटणे गाव म्हटलं की चांगले चांगले. किशोरभाई अजूनपर्यंत भाई वाजवता का बँजो? बघितले त्या दिवशी व्हिडिओ बघितले तुमच्या स्टेटसला. नवीन फलंदाज अंकित. अंकित, नितीन आणि गोलंदाज आहे तो ऋतिक. थोडासा शांत असा मला वाटतोय खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आर के खुर्द पोई संघाकडून. सोटॉप मॅडमच्या वरून मारलेला मला वाटतं शॉट या ठिकाणी एका धावेवर समाधान मला लागतंय. धाव संख्या झाले ते 29. आता बाकी स्ट्राईकला असेल तो नितीन. ओपनिंग बॅटिंग साठी आलेला आहे. कौस्तुभ सोबत होता. आता काहीतरी नितीनला करावं लागेल. इक्का दुक्का नहीं चलेगा. यहाँ पे छक्का और चौका लगाना पड़ेगा नितिन आणि अंकितला. बॅट्समनने अगोदरच दिशा दाखवली होती परंतु त्याच पद्धतीने काय माइंड असेल ऋतिककडे. कशी गोलंदाजी केली त्याने. पूर्ण ऑफच्या दिशेने निघाला होता बॅट्समन. अजून एक शिल्लक आहे. लेग बाईच्या स्वरूपात मिळाली आहे. काय गोलंदाजी केली ऋतिकने. पूर्ण ऑफच्या दिशेने निघाला होता. फाईन लेगच्या दिशेने शॉट मारायचा प्रयत्न होता. नितीन स्ट्राईकला आहे तो नितीन. निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी करतोय ऋतिक. ओव्हर समाप्त झालेले आहे. 4 षटकांची धाव संख्या होतोय ती 31. शेवटचा षटक आहे. हाणामारीचा षटक करावे लागेल नितीनला आणि अंकितला. नवीन गोलंदाज आहे तो तन्मय. स्ट्राईकला असेल तो मला अंकित. पाहूया 6 चेंडूंचा सामना शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. कशा प्रकारे मारा करेल अंकित. ओ हो पहिली दिशा दाखवलेली आहे. पहिलाच बाजू खोलले ती मला वाटतं पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय आणि खणखणीत षटकार. या 6 धावांनी स्कोअरबोर्ड पोहोचलाय 37. ही सुरुवात करावी लागेल नितीनला आणि अंकितला. अंकितने तर खोललाय. पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. मला वाटतं पहिल्या इनिंगची हा दुसरा षटकार असेल. पहिला षटकार मयूरच्या गोलंदाजीवर मारला होता ना. आता तन्मयच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय.
मात्र गोलंदाजी एकदम अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते YGS वरोटने जोला नागोटणे कडून. व्हॉलेंटियर तिकडे आमचे तैनात आहेत. अमोल नयन आहे, चांगली कामगिरी करत आहेत. छटू सुद्धा आहे त्या ठिकाणी दिसतोय. पुन्हा एकदा मॅच चालू. अंकित अंकित तो तन्मय पुन्हा एकदा दिशा बदलवली आणि ले कॅच. हो कॅचचा अफेक्ट चांगला गुड होता या ठिकाणी. फुलटा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा शॉट, परंतु एकच रनावर धावेवर समाधान मानावं लागते. या धावसंख्येने होतोय 38. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. नितीनला मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण का ओपनिंग बल्लेबाजीसाठी आलेला सेटल झालेला आहे तो नितीन. पाहूया कशा प्रकारे मारा करेल तन्मयच्या गोलंदाजीचा. बॅट खालचा चेंडू होता, अगदी स्लोअर मध्ये चेंडू होता, परंतु नितीनला प्रॉपर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. 2 रनची नाही. मला वाटते रनिंग बिटवीन द विकेट चांगले असेल, 2 झाले असते या ठिकाणी. परंतु अंकितला विश्वास आहे त्याच्यावरती की मी अजून 1-2 षटकार लगावेन. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर झालेला आहे तो 39. शॉट घेतलाय, आकाशाला गवसणी घेतोय. फिल्डर तैनात तैमय, स्वतः बॉलर. कॅच थोडीशी लांब पडली थोडीशी आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होतो या ठिकाणी. या 2 धावाने स्कोर बोर्ड पोचलाय तो 41. 41. पुन्हा एकदा झेल झेल खाली साहिल आहे या ठिकाणी. मला वाटतं कॅच पकडेल. सलमान कोण आहे? सलीम सलीम ना सनील सनील. थोडीशी नाव मला थोडस प्रॉपर दिसलं नाही. नक्कीच चांगली कॅच पकडतो सलील. सुंदर गोलंदाजी केली ती तन्मयने. पहिला चेंडूवरती षटकार टाकला होता, मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता अंकितने, परंतु त्याच ताकदीने पुन्हा त्याच उमेदीने त्याच माइंडने जी गोलंदाजी केली ती तन्मयने. खरोखर शेवटचं षटक म्हटलं की गोलंदाजावर खूप प्रेशर असतं, खूप डिप्रेशन असतं. कशा प्रकारे गोलंदाजी करायची कॅप्टननी भरोसा दिलेला त्या तन्मयवर पूर्ण अगदी यशस्वी करताना पाहायला मिळतोय. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी फक्त 10 धाव दिले आता आणि 1 विकेट घेतलंय. लेगच्या दिशेने मारला. मला वाटतं या ठिकाणी हा मिड विकेटच्या वरून टाकलेला सीमा रेषा पार. या 4 धावने स्कोर बोर्ड पोचलाय 45. चांगला स्कोर म्हणता येईल तरी पण सध्याचा. 46 ला विन आहे. YGS वरोटने जोला नागोटण्याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिली इनिंग संपलेली आहे या ठिकाणी. गरुडा एव्हरेजेस RK खुर्द पुई YGS वरोटणे वर्षे जोला नागोटणे. पुढील होणारा सामना श्री मागिन देवी नागाव वर्षास निडी रोड खुर्द या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करते की आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. डाव्या साईडला ना उजव्या साईडला सगळे प्लेयर आम्हाला या ठिकाणी पाहिजे पॅव्हलियन मध्ये. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील श्री मागिन देवी नागाव वर्षास निडी रोथ खुर्द.
लगभग 2 वाजायला आले तर उन्हाचा तडाखा चालू आहे मित्रांनो. जेवढं स्पीडअप घेणार तेवढं आपल्यासाठी फायदेशीर पडेल. फलंदाजीचं आमंत्रण YJS वरवटणे झोला नागोटणे. नक्कीच ओपनिंग जोडी कोणती येते? ऋतिक माली श्री मागिन देवी मानगाव लतीश पाटील यांचं आगमन झालंय. तालुका उरण. या ठिकाणी ग्रामपंचायत वरवटण्याचे माजी उपसरपंच विजयजी पाटील, उपसरपंच विजयजी पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपान व्हायचं आहे. गोलंदाज कौस्तुभ ज्यांनी चांगली कामगिरी केली ओपनिंगला आला होता, परंतु थोड्या कालामध्येच लगेच विकेट पडली कौस्तुभची आणि आता गोलंदाजीचा भार करते पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. आणि आक्रमक स्फोटक फलंदाज छोटा टायगर ज्याला नाव मानला जातो ऋतिक माली. रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू ऋतिक माली पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत निलेश पिंपले. स्ट्राइकला असेल तो निलेश, नॉन स्ट्राइकला असेल तो ऋतिका. नक्कीच मित्रांनो, क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटने खूप काही शिकवले आपल्याला. चांगल्या खेळाडूंची चांगल्या प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागतोय. 20-20 लाखाच्या करण अंबाला सारखा दिग्गज खेळाडू 20-25 लाखाची बोली लागतोय माझी मुंबईमध्ये. आणि मला वाटतोय त्याच टीमनी फायनल मारली होती माझी मुंबई. ऑनर असतील मला वाटतं अभिषेक बच्चन यांची टीम होती ती. ओ हो, हाताची मुवमेंट बघितली कौस्तुभची, पण एक अतिरिक्त धाव, एक दिशा भूल करणारा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळतोय ती वरवटणे नागोटणे टीमला. पुन्हा एकदा कौस्तुभ तो निलेश. मोठा शॉट मारण्याचा मला वाटतं वरून एसटी रिक्षाच्या वरून जातं, सीमारेषा पार होईल का पाहायला मिळेल. या ठिकाणी फिल्डर 2 तैनात, तो माई त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो, परंतु 2 घेण्यामध्ये यशस्वी रनिंग बिटवीन द विकेट निलेशची आणि ऋतिकची. स्कोरबोर्ड आहे 3. नक्कीच कौस्तुभची चांगली गोलंदाजी, अगदी बहारदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॅटिंग तर बघितली, परंतु गोलंदाजी चांगली करतोय सध्या तरी. 15 नंबर जर्सी परिधान केला हा कौस्तुभ. थोडीशी फिल्डिंग परिवर्तन लॉंगऑनच्या दिशेने जर असतात तर नक्कीच ही कॅच पकडली असती. पॉवर प्लेचा ओव्हर आहे, 30 सर्कलमध्ये फिल्डर तैनात असतात. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर या ठिकाणी असतात तर कॅच असती आणि फिल्डर असायला हवं होतं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा भडकतोय लेन लाईन. मला वाटतं प्रेशर आहे की का कौस्तुभवर. हाताची मोमेंट त्याची बघितली, इथून आम्ही बघितले तर कशा प्रकारे हात टर्न होतो. अर्थात आपला इंडियाचा जगदीश बुमराह बघितलात, त्याच्या हाताची शैली कशी बघितलीत, त्या अर्थाने मला वाटतं कौस्तुभची सुद्धा त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. परंतु लेंथ लाईन बिघडते ती गोलंदाजाची. हा परफेक्ट शेड ड्राइव करतो. मला वाटतं सीमारेषा पार होईल का फिल्डर त्याने. हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. 2 धावा आडवतो आपल्या संघासाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतो या ठिकाणी पुई खुर्तो टीम कडून. पुन्हा एकदा निलेश
निलेश तो कौस्तुभ. चेंडू अति म्हणजे एकदम पद्धतीने अगदी स्लोअर पद्धतीने चेंडू टाकतोय. मला वाटते निलेशला थोडंसं जखडून ठेवते. निलेशला थोडंसं माइंड फेस करावं लागेल. एक बॅटला दिशा दाखवायला लागेल. टायमिंग शॉट खेळायला लागेल. स्कोर झालेला आहे तो 10. थांबून खेळायचा आहे. अजून ऋतिक माली अजूनपर्यंत बॅट त्याची पाहायला मिळाली नाही आम्हाला. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकतोय. मला वाटतं कौस्तुभ या ठिकाणी वाईट. पुन्हा एकदा लेट लाईन बिघडतोय ती. पंचांना सुद्धा अगदी जोखीमपणे निर्णय द्यावा लागतोय या ठिकाणी अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये. फुल टॉच चेंडू आणि चेंडूचा समाचार घेतला सीमारेषा पार. षटकार. ही आहे ताकद निलेश कडे. मला वाटतोय या 6 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 17. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या ओव्हरचं आणि धाव संख्या स्कोर बोर्ड पोहोचली ती 17. चांगला स्कोर मानता येईल. 17 यानी खतरा. एक चेंडू उचला गेला. मला की आज आसानी सी झेल यहाँ पे. तंबूत परत जातोय निलेश. चांगली कामगिरी केली होती वैयक्तिक. मला वाटते 8 धावांनो बाद होतोय. चला नाणेफेकीसाठी श्री मागिन देवी नागा वर्सेस निडी रोध खुर्द उरण तालुक्यावरून एक टीम आलेली आहे आणि एक रोहा तालुक्यावरून टीम आलेली आहे. नवीन गोलंदाज अमित आणि जो आता आलेला आहे फलंदाज रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाचा दणका चालतोय अर्थातच दोरकानाथ भोई. वय वर्ष 45. काय खेळी खेळतोय. काय कॅच पकडली होती दोरकानाथ भोईनी. अगदी आपल्या तालमीमध्ये अनेक खेळाडू दोरकानाथ भोईनी तयार केलेले आहेत. अतिशय गुणी खेळाडू. शांत आणि प्रेमळ. दोन्ही टीमसाठी आवाहन करतोय नागाव आणि निडी. आपणास बसण्याची व्यवस्था केलेली आहे. डाव्या आणि उजव्या साईडला पॅन्डल मध्ये यायचं आहे. अमित हा स्ट्राईकला आहे तो ऋतिका. एक अष्टपैलू खेळाडू. हॅड खालचा चेंडू परंतु घुटना टेक आणि शॉट देक. थोडीशी बॉडीला मुवमेंट केली. थोडीशी बॉडी ट्विस्ट केली आणि हा मला वाटतं लॉंग ऑफच्या दिशेने मारेल. लॉंग ऑफच्या दिशेने मारेल. हा एक धावेवर समाधान मारावं लागतंय. एक धावने धाव संख्या होतोय 18. दुसरा षटक प्रतिपत्तर चालू आहे अमितचं. आणि आता लेफ्ट हँड बॅट्समन असेल तो दोरकानाथ भोई. एक नावाजलेला खेळाडू. कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला हा दोरकानाथ भोईने शॉट. एक धाव. आपला खाता खोलतोय. लेफ्ट हँड आणि राईट हँड बॅट्समन असले की फिल्डरांची थोडीशी डोकेदुखी होतो. बॉलरची सुद्धा डोकेदुखी होतो. कारण का प्रत्येक मोमेंट चेंज करावा लागतो. प्रत्येक दिशा चेंज करावा लागतो. आणि आता स्ट्राईकला असेल तो ऋतिक माली ज्याचा नावाचा दणका या रायगड जिल्ह्यामध्ये गाजतोय तोच स्ट्राईक फलंदाज ऋतिक माली.
खालचा चेंडू होता, चेंडू खाली फिल्डर कोणतीही चुकी करणार नाही आणि कॅच. मोठा आदरा, मोठा फटका, मोठा झटका बसतो तो वरवटणे नागोटणे टीमला ऋतिक मालीच्या स्वरूपात. ऋतिकची खेळी संपुष्ट होतोय. एक महत्वपूर्ण विकेट घेतोय तो. मला वाटतंय अमितची या ठिकाणी तारीफ करेन, कारण ही खूप अमितसाठी मी सांगू इच्छितो खूप मोठी विकेट आहे. अमितला माहिती असेल ऋतिक मालीचा खेळ. मी पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी अनाउन्समेंट करतोय. नागाव आणि निडी रोड खुर्द आपणास बसण्याची व्यवस्था पॅव्हलियनमध्ये केलेली आहे. कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायची गरज नाही. तुम्हाला चांगली खुर्च्या आम्ही केल्या आहेत. लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी आपला मॅच सादर आहेत. सर्वांना विनंती करते मी की आपण आपले 11चे 11 12चे 12 खेळाडू आपण इथे यायचं आहे. मित्रांनो, एवढा मोठा आयोजन केलेलं आहे स्पर्धकांनी. तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. काही हरकत नाही, झाडाची सावली आहे, परंतु थोडंसं आम्हाला पण पाणी ना हे पाणी तयार ठेवायचं. थोडं आमच्या विनंतीला मान दिलं तर बरं होईल. निडी संघ आणि नागाव संघ उरण तालुक्यावरून संघ आलेला आहे. एक रोहा तालुका संघ आहे. नवीन फलंदाज चेतन म्हात्रे सुद्धा एक चांगला आक्रमक स्फोटक फलंदाज आहे. परंतु पाहूया, सध्या तर शांतता आहे. कारण का शांतता का आहे? ऋतिक मालीची विकेट गेली म्हणून शांतता आहे. परंतु अजून दोरकनाथ भोय आहे फ्रीजवरती. चेतन तो अमित बॅट काढली, दिशा दाखवली, कॅच. ओहो, षटकार. खरोखरच चेतन मात्र म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू आहे. मी नक्कीच स्तुती का करत नाही अशा खेळाडूंची. पहिल्याच येतोय, बॅटवर उतरतोय आणि बॅट खोलतोय, लांब लचक आणि षटकार दाखवतोय. सीमा रेषा पार. या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 25. 2-25. ओपनिंग जोडी पूर्णपर्यंत तुटलेली आहे ती वरवटणे नागोटणे टीमची. पुन्हा एकदा चेतन तो अमित. मोठा फटका मारायचा प्रयत्न, तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेतनने काय बॅट खोलली होती, परंतु निर्धाव डॉट चेंडू जातोय अमितचा. अमित सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय. अगदी मला वाटतंय 7-8 धावा दिल्या. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या ओव्हरचा. चेतनला आणि दोरकनाथ भोयला फ्रीजवरती खेळून थांबावं लागेल. शॉट घेतलाय, आग लगत हुआ शॉट, हवाई फायर, षटकार. या 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचला 31. ओव्हर समाप्त झालेले 2 षटकांकीर धावसंख्या होती तो 31. लगभग मला वाटते मॅचला कलाटणी देणारा हा चेतनचे 2 षटकार. 18 चेंडू आणि 15 धावा. हे पाणी घेऊन जायचं. दोन्ही टीमना मी मगाशीच आमंत्रण केलं इथे बसण्यासाठी. नेडी रोड खुर्द वर्सेस नागाव आपणास बसण्यासाठी या ठिकाणी चेअर्स आम्ही ठेवलेले आहेत. सर्व टीमना आवाहन करेन की इथूनच आपण जायचं आहे. नवीन गोलंदाज मनीष. स्ट्राईकला असेल दोरकनाथ भोय, लेफ्ट हँड बॅट्समन. नक्कीच पंचांच्या मला वाटते उजव्या हातातून गोलंदाजी करेल तो मनीष. कारण का लेफ्ट हँड बॅट्समन असल्यानंतर गोलंदाजीला ही दिशा बदलावी लागतो. खऱ्या अर्थाने मोठ्या टुर्नामेंट 50-50 हजाराच्या टुर्नामेंट लावतो. खूप मोठे देणगी जातात या विभागामध्ये आमच्या. दोरकनाथ भोय म्हटलं की माइंड सेट हा खेळाडू पूर्ण प्रॉपर मॅच खेळून घेणारा हा खेळाडू दोरकनाथ भोय आम्हाला पाहायला मिळतोय रिलायन्स ग्राउंड वरती. गेले कित्येक मैदाने गाजवणारे कित्येक वर्ष, मला वाटते वयाच्या 15 ते 16 वर्षापासून क्रिकेटचे धडे घेतोय दोरकनाथ भोय.
त्यांना साथ देतो चेतन म्हात्रे. मनीष गोलंदाज मनीष स्ट्राईकला येतो चेतन. अशा प्रकारे गोलंदाजीचा मारा करेल. 15-20 पावलांचा रन पंचांच्या डाव्या हातातून गोलंदाजी करेल. आता राईट हँड बॅट्समन असल्यामुळे थोडीशी गोलंदाजी पुन्हा एकदा बदलवलेली आहे. बॅट खोलली आणि हवाई फायर करते. कॅच होईल का नाही. ओहो काय चेतनचे षटकार आरपार. मला वाटतं या ठिकाणी मिड विकेटच्या वरून हा तिसरा षटकार असेल मला वाटतं चेतन म्हात्रेच्या बॅटच्या बल्ल्यातून. का असणार नाही कारण का चेतन म्हात्रेची जी बॉडी लँग्वेज आहे प्रॉपर त्याची हाईट आहे आणि ज्या वेळेला बॅट खोलतो ना या कॅमेऱ्यामध्ये केस झाले असेल किती मोठा मला वाटतं पल्ला घेतो बॅटचा त्या ताकदीने षटकार मारतो तो चेतन म्हात्रे. स्कोर बोर्ड झालेला आहे 38. नक्कीच भाई युवराज सिंगची आठवण करून देणारा. युवराज सिंगचा 2011चा वर्ल्ड कप बघितलात तुम्ही तर खरोखरच स्मरणीय हा कप होता. पुन्हा एकदा चेतन म्हात्रे तो मनीष भाई बघितली त्याची बॅट कशी खोलली किती दिशा देते बॅटला आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून मारला खणखणीत बाहुबली गगनचुंबी लॉलीपॉप फ्लिप शॉट. काय काय बोलू काय चेतन म्हात्रे छा गया तू इस ग्राउंड पे. ऋतिक माली गेला म्हणून काय झालं अजून मी आहे दोरकानात आहे. दोरकानाच्या कारकिर्दीमध्ये हे खेळाडू तयार होतात. खरोखरच दोरकानात भोय हा एक गुणी खेळाडू आहे. मी आवर्जून नाव घेईन या ठिकाणी वरवटने टीमचा नाव लौकिक करणारा. काय स्फूर्ती आहे चेतन म्हात्रेकडे. वाईट चेंडू होता आपल्या तंगड्यात आणतोय बॅट लांब करतोय. एकच पाहिजे ना जिंकण्यासाठी फक्त एक धावाची आवश्यकता आहे. चेतन म्हात्रे मॅन फ्रॉम वरवटणे. ओ एक धाव पाहिजे. विकेट टाकतोय चेतन म्हात्रे. थोडीशी निराशा थोडीशी आमच्याकडून पण आहे चेतन कारण का चांगला स्कोर तुझ्या माध्यमातून बॅटिंगच्या बल्ल्यातून पाहायला मिळाले आहे. वैयक्तिक 24 धावांना बाद होतोय खेळी संपुष्ट होतोय ती चेतन म्हात्रेची. चांगला स्कोर म्हणता येईल केलेला आहे तो चेतन म्हात्रेने. नवीन फलंदाज सनीलने मगाशी कॅच चांगली पकडली होती आणि आता फलंदाजीवर पाहायला मिळतो तो सनील. चोला नागोडणेचा खेळाडू आहे. एक धावेची अवतरता बाकी आहे तो सनील पूर्ण करणार. सनील काय मित्रांनो खरोखरच शॉट लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने मारला घणाघातकी प्रहार म्हणजे तू शेर तो माई सवा शेर. चेतन म्हात्रे तुम्ही षटकार मारलेस तर मी सुद्धा षटकाराने विजय करणार. अभिनंदन. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचे कौतुक. तर पुढील सामना श्रील मागिन देवी नागा वर्षस निडी रोहा खुर्द. मी मगजपासून अनाउन्समेंट केला होता रोड खुर्द या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केलेला आहे. जर खेळाडू जर इथं आले नाही तर खेळून देणार नाही ग्राउंड वरती. तुम्हाला जर आवाज येत असेल माझा तर तुम्ही इकडे बसण्यासाठी यायचं आहे. अरे टेलिकास्ट आमचे एवढे आयोजित आहेत 50,000च्या टुर्नामेंट आहेत. लाईव्ह टेलिकास्ट कौसुस पाटील स्कोर रिपोर्टर साहिल आहे आणि कॅमेरामॅन ठिकाणी विवेक सिंग तुम्हाला दाखवते. मित्रांनो थोडंसं